माहोल होता. मी दुसऱ्या वर्ष होय माझं आलो मी ह्याच्यात. तर शिवदादाने एवढा माहोल केला ना अजून तर मी पाहिला नाही. खरोखर असं वाटत का भावास आला त्याच्यावर. भावा वगैरे आला नाही आणि पुरं एन्जॉयमेंट होतं पूर्ण. तर खूप माहोल आहे. अजून 4 एक वाजलं तर आम्ही थोडं पाणी संपलं आमच्या पासचं. पाणी घ्यायला चालू आपल्या गाडीकडं. तर मग भेटतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही. आज मी आता ज्योतीमध्ये आहो. तर आता आपल्याला जायचं आहे माराई पाटणला. तिथं खूप सारे देवी वगैरे येतात. ते गोंडी कल्चर सारखंच आहे आपलं. तर आता मी ज्योतीमध्ये आहे. तर मला एक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दिसला. त्याला मी बाणाचा मुद्रा देतो आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात करतो. तर आता आपल्याला जायचं आहे माराई पाटणला. तर आपली गाडी इथं उपस्थित आहे. दाखव गाडी ही आहे ना. आता आपण चाललो माराई पाटणला. तुम्ही ब्लॉग एंडिंगपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला पुरा गोंडी कल्चर दाखवणार आता मी. चला. माराई पाटणला. तर इतकी गर्दी पाहून मी एवढं हे झालो ना, पूर्ण गाडी आमची गरम झाली. तर आता आपण जाऊ माले घ्यायचं. आता एवढी गरम झाली. आता आपण जाणार आहोत माराई पाटणच्या मंदिरामध्ये. आता आम्ही कुंडापाशी आलो आणि थंड्या मस्त आंब्याच्या झाडाखाली बरणपाजी मोहित शेषदा मस्त आम्ही थंड याच्यात बसून आहोत आता. तर आता आपण जाऊ हे देव्या पाहायला. तुम्हाला तिथं कुंड आहे आणि तुम्हाला कुंडातलं पुरा माहोल दाखवतोय. पैसा लगा अच्छा. तर आता आपण आता कुंडामध्ये चाललो. कारण की तुम्हाला मी कुंड दाखवतो. जसं आपल्या गोडीदेव नदीमध्ये आंघोळ करायला जाते तर हे देवी वगैरे कुंडामध्ये आंघोळ करायला जाते. तर तुम्हाला दाखवतो मला कुंड वगैरे. तीर्थ जे नाही तर भरून घेतो बंदी जातो म्हणून आता चाललं घे देव जात आहे. आता परत जे बघितलं आंघोळ करून टाकलं देवी. तर उन्हाचा तडका एवढा आहे ना बाबा सोडून द्या. पहिला चंद्रपूर जिल्हा ना आपली ऊन एवढी भारी आहे ना खतरनाक. तर आम्ही दादा पिघलतो म्हणते उन्हामध्ये एवढं राहू आणि माझ्या बाहेर चप्पल सुद्धा नाही आहे. 42 डिग्री सेल्सिअस आहे आपलं चंद्रपूर जिल्ह्याचं. आणि जेवढे ते देव्या येऊन राहिल्या तेवढे ते कुंडावर जातात. आणि कुंडा झाल्यावर मग त्याचं स्वयंपाक वगैरे असते आणि ते मग मंदिरात जाऊन ते पूजा निवृत्त करतात. तुम्ही ब्लॉग पहा.
बाप्पा एवढा माहोल होता. मी दुसऱ्या वर्ष होय माझं आलो मी या ह्याच्यात. त्या शिवदादाने एवढा माहोल केला ना अजून तर मी पाहिला नाही. खरोखर तर असं वाटत आहे का भावास आला त्याच्यावर. भाव वगैरे आला नाही आणि पुरं एन्जॉयमेंट होतं पूर्ण. तर खूप माहोल आहे. अजून 4 वाजलं तर आम्ही थोडं पाणी संपलं आमच्या पासून. पाणी काय चालू आपल्या गाडीकडं. तर मग भेटतो तुम्हाला. एवढा वेळ भेटला. लवकर आलो इथं लवकर आलो ना. मगाशी किती थोडं तिथूनच नाही निघलो. इथून अर्धा तास लागला नाही. माहोल करत होतो नाचण्यात. आता आम्ही चाललो आपल्या गावाला. कारण की नाही का बहुत जोरात लागली आहे. तर बघता हे माहोल चालू आहे. पूर्ण माहोल बहुत खतरनाक माहोल चालू आहे. तर आता आपण गावाकडे जाऊन निघलो आम्ही. शिवदा म्हणे खूप झालं म्हणे आता. अरे ताई समोर नको येऊ. तर आता आम्ही चाललो आपल्या केडीला. तर केडीला जाता तर म्हणलं जेवण करावं म्हणलं कुठं थांबावं. तर नको. माहोल मजा आली. बहुत मजा आली. बहुत मजा आली. पुन्हा यायचं पण दादा सारखा माहोल कोण नाही केला बुवा तुझ्यासारखा. ब्लॉग मध्ये तुम्ही पहा पुरा राडा कोण टाकला दादा. शेजारी कसा माहोल केला. पुरा माहोल एका आज्याने असा नाचवला. शिवदादाने असा नाचवला. तो म्हणे 90 प्यायला जातो बघू म्हणे. आता म्हणे मी म्हणे तर तो बुडा 90 प्यायला चालला गेला. ब्लॉग कसा आवडला की नाही मला कमेंट मध्ये सांगा. आणि